सावली, हे सावली, हे बघ, काळजी नको करूस, सारंग होईल बरा. धीर धरा पोरी. आई, हे सगळं माझ्यामुळे झालं असतं बघ. हीच चुकवली तुला ओवीचा प्रोग्राम बघायचा प्लॅनिंग सांगितलं होतं आणि हे सगळं माझ्यामुळे झालं. अचानक झालं हे सगळं. अबीर, इथे बाळा, तुझ्यामुळे काही नाही झालंय. देव बाप्पा तुझ्या सुपर हिरोला लवकर बरं करेल. थांब, चला. कुठे चाललीयस तू? बाबाला भेटायला अजिबात जायचं नाही. एक पाऊल सुद्धा पुढे टाकायचं नाही, कळलं तुला? तुझ्या बाबाची ही अवस्था झालीये ना, ती तुझ्यामुळे. आजी मी काही नाही केलं. प्लीज मला एकदा बाबाला भेटू दे प्लीज. ओवी बाळा, ऐक ना, तू असं वागलीस तर बाबाला अजून त्रास होणार आहे. प्लीज शांत हो. नाही काकू, मला इथे जायचं आणि बाबाला भेटायचंय. चुप चुप बस. बबलू, तिला बाहेर घेऊन जा पटकन. ओवी बाळा, नाही ओवी बाळा, सारंगचं काय कळलं का? मला आधी सांग, ती सावली अजून आहे बाहेर? होय. अगं मग जाऊन सांग तिला ताबडतोब इथून निघून जा, कारण मी तिला सारंगला अजिबात भेटू देणार नाही. आणि तिला सांग, आणखीन 5 मिनिटं जर इथे थांबलीस ना तर मी पोलिसांना बोलवेन. आई पण तिला एकदा. जे सांगितलंय तेवढं कर. जा. काय झालं सारंगला? काय बोलले डॉक्टर? हा, अजून किती वेळ सारंगकडे जिवंत राह? काय बोलतेस तू? काय बोलतेस तू? तुला अक्कल आहे का? माझ्या सारंगला काहीही झालेलं नाहीये. तो लवकर आता बरा सुद्धा होणार आहे. अक्कल आहे का तुला? जरा विचार करून बोल ना. मी कुठे काय बोलले आई? मी तर म्हणते तो बराच आहे. तो एकदम टणटणीत आहे. तो आता थोड्या वेळ येऊन आपल्याशी गप्पा पण मारेल. मी तर उलट त्याच्यासाठी प्रे करत करत आले रस्त्याने. मी देवाला नवस पण बोलले की सारंग, की सारंग मेला तर मी तुझ्या पायाशी सोन्याचा नारळ फोडेन. नाही चुकलं, फोडेन. फुटणार तर सारंगची कवटी मेल्यावर. देवा, सारंग जर मेला तर मी तुझ्या पायाशी सोन्याचा नारळ वाहीन. सावली, वहिनी, सारंग कसे आहेत? शुद्धीवर आले का ते? कसे आहेत ते? बोला ना वहिनी काहीतरी. सारंग ठीक आहेत का? सावली, शांत होतो. मी काय सांगते ना ते नीट ऐक. तू कुठेतरी निघून जा, कुठेतरी दूर निघून जा तू. वहिनी, सॉरी वहिनी, पण मी नाही जाऊ शकत. मला एकदा त्यांना बघायचंय. ते सुरक्षित आहे हे बघितल्यावर मी शांतपणे निघून जाईन. सावली ऐक ना, आम सॉरी, पण ते आता शक्य नाहीये ग. आई आता खूप चिडल्यात आणि त्यांनी मला सांगितलं की सावली जर आत्ताच्या आत्ता इथून गेली नाही ना तर त्या पोलिसांना बोलवलं. माझ्यासोबतच का होतंय वहिनी? या सगळ्यापासून लांब होते. मला नव्हतं यायचं आईच्या आयुष्यात परत. हे बघा ना आता काय झालंय. मी आले आणि त्यांच्यावर ही वेळ आली आहे. तिलोत्तम मॅडम बरोबर बोलतात, माझ्यामुळेच होत आहे सगळं. नाही सावली, असं अजिबात नाहीये. उलट तुला सांगू, तू परत आल्यानंतर सारंग पुन्हा आधीसारखा उत्साही राहायला लागलाय ग. प्लीज असं मनात सुद्धा आणू नकोस तुझ्या. ऐक ना, स्वतःला सावर तू. असं खरंच अजिबात काही नाहीये. त्याची ताकद होतीस आणि अजूनही आहेस. पण बहिणी,
बघा ना त्यांची काय अवस्था झाली आहे. वहिनी वहिनी त्यांना काही होणार नाही ना? नाही सावली, अजिबात सारंगला काही होणार नाहीये. मला सांग, तुला तुझ्या पांडुरंगावर विश्वास आहे ना? तर सगळं व्यवस्थित करणार आहे. तू नको काळजी करू, तू फक्त स्वतःला सावर. देवा, त्यांच्यासाठी मी आजवर सगळं सहन केलं. त्यांना लवकर बरं कर. आज अस्तित्व नसलं तरी चालेल, पण सारंगला आयुष्य दे. शॉकिंग. हा, खरंच हे खूप अनपेक्षित आहे. काय काय झालं? म्हणजे काही मिनिटापूर्वी परिस्थिती वेगळी होती. काय झालं डॉक्टर? काही त्रास होतोय का त्याला? अहो, चक्क चमत्कार झालाय. चमत्कार म्हणजे? मला कळत नाही. मला कळेल असं सांगा ना प्लीज. पेशंटचे वायटल्स आता नॉर्मल व्हायला लागलेत. त्याचा श्वासही स्थिर झालाय. त्याच्या बॉडीनं मेडिसिनला रिस्पॉन्ड करायला सुरुवात केली. सध्या तरी त्याच्या जीवावर असलेला धोका टळलाय. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. देवाचे लाख लाख आभार आहेत. मी खरं सांगू डॉक्टर, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. तुम्ही माझ्या लेकाला मृत्यूच्या दारातून बाहेर आणलं. थँक्यू. अहो, माझे आभार मानू नका, त्या माणसाचे आभार माना. त्यांनी वेळीच हॉस्पिटलला पोहोचवलं. 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना तरी काही खरं नव्हतं. नाही, मला नाही कळलं. तो माणूस म्हणजे तो कुठे आहे आणि मला त्याला भेटायचंय. अहो, मला काहीच माहिती नाही. तो इथे हॉस्पिटलला सोडून गेला आणि नंतर कुणाला दिसलाच नाही. अच्छा, हे बघा, तुम्ही आता पेशंट जवळ बसलात तरी चालेल. थँक्यू. मी आलेच. अबीर, चल आपल्याला निघायला हवं. नाही आई, मी कुठे जाणार नसतो. तू पुढे तिथं ठीक नसते ना ग. मग मला इथून कुठे जायचं नसतं. ते बोले होत नाही तो पुढे मी इथून हलणार नाही. टीचर प्लीज तुम्ही जाऊ नका ना. जर का बाबा शुद्धीवर आला आणि त्याने आपल्याला बघितलं तर तो किती खुश होईल. प्लीज माझ्या बाबासाठी तरी थांबवा ना. ओवी बाळा, तू ऐकलंस ना मगाशी डॉक्टर काय बोलले? की इथे जर जास्त गर्दी झाली ना हॉस्पिटलमध्ये तर तुझ्या बाबांना त्रास होईल बाळा. आणि मगाशी आजी किती चिडल्या होत्या. जर आम्ही इथे थांबलो ना तर ते अजून रागवतील आणि तुझ्या बाबांना त्रास होईल. आपल्याला ते नकोय की नाही?